गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 459वा दिवस आहे. तर आता वाजले 3 वाजले बघा. मला टाईम दाखवतो. 3 वाजले. तर आपण आज थोडंसं बाहेर जाणार आहे गावाकडे. त्याच्यामुळे सकाळ सकाळी उठलो. बघा 3 वाजले. तर चला आता काय करू, थोडंसं डिप्स आणि ॲप्स थोडेसे मारू आपण आणि आजचा वर्कआउट चालू करू. म्हणजे ग्राउंडकडे जाता येणार नाही आपल्याला आज काही. घरातल्या घरात आपण थोडंसं सपाटे मारू आणि डिप्स मारू. चला. वॉर्मअप करणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. वॉर्मअप करायचा. वॉर्मअप केल्याने पूर्ण बॉडी ॲक्टिवेट होऊन जाते. थोडंसं आपली ॲक्टिवेट झाली आता थोडीशी. तर आता काय करू, थोडं सपाटी मारू आपण. टाईप नाही आपलं जास्त, आता थोडं सपाटी मारू. तर चला. तर आपण 5 सेट मारले 12-12चे सपाटे. ते कमी वाटन, पण एक गोष्ट आहे सगळ्यात हार्ड आहे चॅलेंज आपल्याला. हे त्यापेक्षा जॉगिंग केली परवडत असते, कारण की सपाटे सगळ्यात हार्ड आहे आपल्यासाठी. तर असं बघा, आता बॉडी पंप झाली. चेस्ट वेस्ट बायसेप पंप होते थोडेसे. तर आजचा वर्कआउट आपण इथे स्टॉप करणार आहे. फक्त सपाटी मारले, एक रुटीन राहण्यासाठी फक्त. तर चला आता काय करू, आजचा वर्कआउट झालं, संपला. आता गावाकडे निघायचं आपल्याला लवकर. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कधी पण काय करायचं, ज्यावेळेस वर्कआउटला टाईम नसला किंवा बाहेर जायचं असलं त्यावेळेस ॲप्स मारा, सपाटी मारा, स्किपिंग मारा. 2-3 आयटम कोणी तुम्ही एक पण मारायचं. कारण काय होतं, एक लेवल राहते, एक मुवमेंट राहतो. आणि असं वाटत नाही काल केलं तर आपण थोडंसं कमी केलं तर आपण, असं वाटतं. नाही सुट्टीच मारली ना, एक दिवस सुट्टी मारली काय झालं तर परत दुसऱ्या दिवशी तशी सुट्टी पडतेच मध्ये. त्याच्यामुळे काय करायचं, थोडं का होईना, 10% काय होईना वर्कआउट करायचा, काहीतरी करायचं, उठायचं तरी बास. उठायचं आणि वॉकिंग तरी करायची, नाही तर वॉर्मअप तरी करायचा. 2 बी एवढं गोष्ट करायचं. याने काय होतं, एक लेवल कन्सिस्टन्सी राहते, आपलं तुटत नाही आपलं मेन. तर चला आजचा व्हिडिओ झाला कम्प्लीट, टार्गेट कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट चॅलेंज सोबत. तर आज जाणार गावाकडे आपण, तर उद्या सकाळी ग्राउंडवर भेटू आपण. तर बाय.